मूर्ती टीमसाठी जर कोणत्याही गोलंदाजाने विकेट हॅट्रिक घेतली तर प्रथम यांच्याकडनं रोख रक्कम विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. स्पर्धेचे प्रमुख आयोजक आपण बघतोय क्रिकेट संघ आयोजित क्रियांश 11 चषक आपण अनुभवतो. स्पर्धेचे प्रमुख घटक प्रमुख आयोजक संदीप दादा म्हात्रे असतील, कल्पशदा सुर्वे, रुपेश दादा कळंडे, त्यानंतर सकाराम दादा म्हात्रे भोगळे, त्यासोबतच मयुरेश दादा म्हात्रे, त्यासोबतच वैभवजी म्हात्रे, प्रेम असतील, त्यासोबतच प्रतीक म्हात्रे, त्यानंतर रवींद्र राजू चव्हाण, त्यानंतर जयेंद्र म्हात्रे, त्यानंतर आपण बघतोय यश गिरकर, वरुण गावडे, ओमकार म्हात्रे, नवनीत वजेदादा असतील प्रमुख आयोजक या स्पर्धेचे प्रमुख आयोजक. त्यानंतर पृथ्वी जाधव, महेंद्र सरपे, त्यासोबतच निखिल लोंढे असतील, प्रकाश बोगळे असतील, सुबोध जगदाळे, हर्षल पाटील, अभिजित भोईर आणि त्यासोबतच प्रवीण भुसाळ म्हणजे मामा, त्यानंतर विश्वनाथ नवळे. सर्व आयोजन कमिटी आमची बघतो. जय रागाई क्रिकेट क्लब आयोजित जय रागाई क्रियांश 11 चषक 20-25 दैदिप्यमान आयोजन प्री क्वालिफाय मैदानावरती सुरू होते. जिंकणारा संघ थेट मेगा फायनल मध्ये 55 ग्रीन सिग्नल मॅच ऑन. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. गोलंदाजी ट्रॅकवर सचिन होतोय तयार. ओव्हर नंबर 1 पॉवर प्लेचा P1 च्या पहिल्या ओव्हर मध्ये फिल्डिंग होतो. एक्स्ट्रा कव्हर सज्ज डीप मध्ये असेल. पहिलाच बॉल स्वीप करायचा आहे. सुरक्षक बीट व्हाईट बॉल +5 5 मिळतात. व्हाईट +4 म्हणजे एकूण 5. खराब बॉल, खराब संरक्षण, खराब फिल्डिंग, मिळाल्या धावा 5. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सज्ज, अगदी लॉंग लेग जवळ. हो, बॅटच्या कडे घेतली आहे. बॉल मागे चाललाय, टर्न घेतलाय, फिरत गेलाय, गरंगळत सीमा पार. बीट टर्नमॅन बॉल सीमा पार. तू अजून एक चौकार. चौकाराने 9 धावा दाखल बघतो आपण. एकूण धावा सिंगल डिजिट पहिल्या बॉल वरती आलाय चौकार. सुरुवात खराब बॉलने झाली होती डावाची आपण बघितलं, तिथे मात्र 5 धावा नंतर चौकार. फटका इथे चांगला एक्स्ट्रा कव्हर फिल्डर आहे, तिथे 1 धाव मिळेल. 1 ने 10 वरती दाखवलं. बॉल झाले 2 मॅजिकल डबल फिगर दुहेरी अंकाने धावफलक सजला. धावफलकावरती 10 धावा. ओव्हर नंबर 1 चा खेळ सुरू आहे. सचिन गोलंदाजी ट्रॅक वरती आहे. खराब बॉलने झालेली सुरुवात नंतर एक चौकार. हो, फटका इथे चांगला पॉइंटला आता फिल्डर आहे. चांगली फिल्डिंग झाली आहे. बॉल अडवला जातो. 1 धाव मिळेल. धावफलक 1 ने पुढे जाईल. 11 वरती 3 बॉल 11 धावा धावफलकावरती. पॉवर प्ले मैदानावरती सुरू आहे. 2च फिल्डर 58 सर्कलच्या बाहेर आपण बघतोय. एक्स्ट्रा कव्हर लेग डीप मध्ये फिल्डर असेल बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. फटका इथे चांगला आहे. फिल्डर लांब आहेत. चेस नाही होणार. बॉल सीमा बाहेर. तू चौकार. चार धावफलक जाईल पुढे धावफलकावरती. एकूण 15. 4 बॉल 15. गदी महागडे षटक सचिनचं. ज्या सचिनने मागच्या मॅच मध्ये 2 ओव्हर मध्ये फक्त 11 धावा दिल्या होत्या, त्याच्यावरती हल्ला चढवला. मिसफिल्ड कौस्तुभ कडनं झाली आहे. बॉल झाला सीमा पार. येतो अजून एक चौकार मनीषच्या बॅट. भरती वाढते. 19. 5 बॉल 19. शेवटचा बॉल शिल्लक असेल. सलग 2 आले. तिसरा येईल का? हो, लेफ्ट केला. बॉल सोडून दिला. स्किड झालाय फलंदाज, पण बघितलं तर बॅट त्याने सोडली नाही. शेवटच्या मुवमेंट पर्यंत बॅट धरून बसला होता पॉपिंग क्रीज मध्ये. अवांतर धाव ऍड केली जाईल. 20 धावा धावफलकावरती बघतो आपण. षटक सुरू आहे.
पहिलं अगदी 20 धावा खर्च केल्यात. खराब गोलंदाजी झाली आता सचिन कडनं. ओ हेलिकॉप्टर यॉर्कर बॉल खोदून काढला अक्षरशः चेंडूला. फिल्डिंग चांगली झाली. शॉट मिडॉनला डॉट बॉल जरूर आला पण तब्बल 20 धावेचं षटक राहिलं सचिनचं. अगदी महागडं षटक. बिनबाद 20 धावा. पॉवर प्ले मध्ये धावा येणं अनिवार्य असतं. त्या पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेतला मनीष आणि गणराजने. धावा फलकावरती लागल्या एकूण 20. पॉवर प्ले आता विखुरलेला दिसेल. 6 फिल्डर दिसतील. 50 यार्ड सर्कलच्या बाहेर असेल. पॉइंट फिल्डर असेल. बॅकवर्ड स्क्वेअर लेग फिल्डर. मिड विकेट असेल. मिड ऑन मिड ऑफ असेल. एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये असेल. कलात्मक स्ट्रोक स्वीप केल्या बॉलला. फिल्डर आहे सचिन होतो स्वतः बॉल खाली मिळेल. फक्त सिंगलने धापलक पुढे जाईल. धापलकावरती बघतो एकूण धावा आपण लागतायत त्या म्हणजेच 21-21. त्यानंतर चौथ्या पुलला सुरुवात होईल. डी पुलला सुरुवात होईल. त्याच्यामध्ये पहिली मॅच असेल R1 स्पोर्ट्स आणि जमा 11. कॅप्टन आला असा तर आपण उपस्थित राहायचं. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करूयात. त्यानंतर ड्रीम 11 श्रीषा प्राप्ती 11 ही दुसरी मॅच असेल. त्यानंतर तिसरी मॅच चिंतामण कल्याण आणि अजिंक्य साई 11 या दोन टीम मध्ये असेल. तिसरी मॅच असा असेल डी पूल जो यानंतर कव्हर केला जाईल. इथनं जिंकणारा संघ थेट सेमी फायनलमध्ये प्रवेश. व्हाईट बॉल येतोय. खराब गोलंदाजी साईची होतीये. अवंतरने धापलक पुढे जाईल. धापलकावर बघतो आपण एकूण धावा 22-22. नेक्स्ट मॅच आपण बघणार आहोत R1 स्पोर्ट्स जमा 11. कॅप्टन सज्ज राहायचं. सुरुवात मैदानाकडे फटका इथे चांगला ड्राईव्ह केला. ड्राईव्हचा फटका. रनआउटची संधी होती पण तोपर्यंत फलंदाज मनीष पोहोचला. चित्याच्या चपलाईने धाव पूर्ण केले. धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती बघतो आपण एकूण धावा 23. चेंडू झाल्या ओव्हरचे 2 बॉलमध्ये 3 खर्च केल्यात. साई परफेक्ट ऑलराऊंडर या टीमचा आहे. डायरेक्ट हिट लांब होता. जर हिट झाला असतं तर चित्र वेगळं बघायला भेटलं असतं. 5 मिनिटं झालेले आहेत. 5 मिनिटांवर अधिक वेळ झालेला. दुसरी ओव्हर सुरू आहे मैदानावरती. गोलंदाज साई आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती 3 बॉल झाले 24 धावा आहेत. फटका इथे चांगला फॉर्थ मध्ये काय फिल्डिंग आहे. अडवला बॉल. लक्ष घेतोय चेंडूवर. डॉट बॉल येतोय. जर हा बॉल सुटला असता तर कदाचित चौकार बघायला भेटला असता. फॉलो थ्रू मध्ये मात्र खूप चांगली फिल्डिंग. खूप कठीण असतं असं फॉलो थ्रू मध्ये बॉल अडवणं. ज्या वेगाने बॉल येतो फलंदाज जेव्हा फटका खेचून मारतो ना तेव्हा मात्र खूप कठीण असतं. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉल अडवणं झेल पकडणं हे चित्र खूप कमी बघायला भेटतं. बॅटच्या आतली कडा बॉल चालाय. सुरक्षकाचा आता डॉट. काय कमाल आहे. चांगली गोलंदाजी या ओव्हर मध्ये आतापर्यंत बघायला भेटते. पहिल्या ओव्हर मध्ये आलेल्या 20 चेंडू झाली या ओव्हरचा आतापर्यंत 5. फक्त 4 धावा खर्च केल्यात. साई शेवटचा बॉल घेऊन येतोय. समोर फलंदाज मनीष. स्विची टप्पा पहिला. बॅटची कडा. कॉट बिहाइंड. पहिली विकेट. 24 वरती पहिला मनीष डग आउटला. चला आमच्या व्यासपीठावरती असमय वातावरण सुरू आहे. संदीप सोबत आमचं नक्कीच इथे संवाद होतोय. आमचं मुख्य व्यासपीठ जिथे थोडीशी मस्ती नेहमीच प्रत्येक टुर्नामेंट मध्ये सुरू असतं. व्हाईट बॉल होतो तत्पूर्वी धाव फलक एकने पुढे जाईल. 25वा टायमर सुरू आहे. 7 मिनिटं जवळपास होत आहेत. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली. अगदी वेळेमध्ये मात्र षटक सुरू झालं. तिसरं 3 ओव्हरला 12 मिनिटं तुमच्याकडे. धावा दाफलकावरती एकूण 26.
एक बॉल 26 स्वीचित करायचा होता. इथे मात्र गोलंदाजी टाकवरती प्रणय डॉट बॉल येतोय. ज्या प्रणयला मात्र मॅन ऑफ द मॅच डेडिकेट केलं होतं आमचा कबड्डी प्लेयर अभिजित दादा भोईर यांचं जे आगमन झालं त्यांचंही सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. दुपारच्या सत्रामध्ये फटका चांगला होता पण स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत. एक धाव मिळाली आणि जर विचार केला अभिजित दादाचा तर सलग 9 वेळा ठाणे जिल्हा मात्र स्तरावरती कबड्डी प्लेअर मध्ये संघनायक सुद्धा मात्र आता ते पदवी त्यांच्याकडे. हो इथं फलंदाज बाद होतोय. बॉल सीमा पार चाललाय. विकेट मिळते दुसरी. फलंदाज होतोय बाद. अजून एक धक्का वाडा बॉय संघाला. शानदार आमचे मान्यवर आपण बघतोय. प्रल्हादजी म्हात्रे असतील, माजी परिवहन सदस्य कल्याण डोंबिवली महानगरपालिका, त्यासोबतच श्री प्रशांत दादा म्हात्रे असतील, उद्योजक चिंचोळ्याचा पाडा, त्यानंतर प्रणित पप्प्या काठे, त्यानंतर आपण बघतोय समीर बाळा म्हात्रे यांच्याकडे आम्हाला मालिकावीर आपण सायकल बघतोय. कोणाला मिळणारी सायकल अगदी शेवटच्या मुमेंटात नजरा असतील त्या एका खेळाडूवर, त्यानंतर सागर दादा संते असतील, उसरगर साई बालाजी कॅटर्सचे प्रोप्रायटर, त्यानंतर श्री जनार्दनजी म्हात्रे, सर्व मान्यवरांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. तो आज सध्याच्या घडीला चौकार. फलंदाज यशच्या बॅटमधनं अजून 4 धावा संघाच्या अकाउंट मध्ये वेगाने पुढे चालला. फलकावरती आपण बघतोय 31 धावा 31. त्यानंतर आपण बघतोय श्री राकेश दादा म्हात्रे उद्योजक डुंबिवली, त्यानंतर अजय दादा खरे मोठा गाव उद्योजक, विजयजी रामदास भोईर उद्योजक देवीचा पाडा. फटका इथे ऑन साइडला केल्याचा होता. षटक झाला संपन्न. डॉट बॉल होतो. कमबॅक ह्या बॉलवरती गोलंदाजाने केलंय. षटक संपन्न. 3 धावा फलकावरती एकूण धावा फलकावरती एकूण 31 धाव संपन्न झालं. 3 ओव्हरचा 1 ओव्हर अजून शिल्लक असेल. त्यानंतर आपण बघतोय मनोज दादा जयवंत म्हात्रे उद्योजक, त्यानंतर सुभाष दादा जोशी असतील नवापाड्याचे, त्यानंतर प्रवीण शिंदे असतील समाजसेवक, त्यानंतर राजेश दादा वजे, त्यानंतर रमादादा म्हात्रे प्रेम असतील, विलासजी धारिस्तके, त्यानंतर सर्व मान्यवरांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. षटकाला सुरुवात होते 4थ्या. त्यानंतर आपण बघितलं कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आपण ग्राउंड KDMC चे ग्राउंड. खरा फिल्डिंग, बॉल सीमा पार, बॅकवर्ड स्क्वेअर लेग प्रणय चुकी करतोय, येतोय चौकार. महत्वपूर्ण मॅच सुरू आहे. प्री क्वालिफायर अशी चुकी जमणार नाही, चालणार नाही. चौकार जरूर येतोय. त्यानंतर आपण बघतोय विष्णुनगर पोलीस स्टेशनचे सर्वच आमचे पदाधिकारी आणि त्याबरोबरच बागशाला ग्राउंड असतील, तर सर्व ग्रामस्थ असतील, सर्व मंडळी असेल, सर्व आजूबाजूला सोसायटी असेल, या सर्वांचा मी आभार व्यक्त करतो. या सर्वांनी आम्हाला लाख मोलाचं सहकार्य केलंय. या सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. पुन्हा एकदा आयोजकांच्या वतीने, जयराकाई क्रिकेट संघाच्या वतीने, सर्व आयोजन कमिटीच्या वतीने गोलवात मैदानाकडे डॉट बॉल जरूर येतोय. कमबॅक पुन्हा केलंय मनोजने. टार्गेटला सचिन केलतोय. धावा दापलगावरती एकूण 35. स्टेप आउट, गॅप मध्ये बॉल आहे. इथं मात्र झाल्या फिल्डिंग खराब. अजून एक बॉल चाललाय मिड ऑनला, जाईल सीमा पार आणि देऊन जाईल सचिन नवाडा बॉयजला 4 धावा. छान 39 चेंडू झाले ओव्हरचा. आता बरं 3 मध्ये केलं 8 खर्च. धावा दापलगावरती 39. हो पुन्हा स्टेप आउट, पुन्हा पटका चांगला, पुन्हा आणि बॉल खाली, आता अडवला. एकच मिळेल, 1 ने 40. शेवटचे 2 बॉल अजून बाकी असतील. ओव्हर नंबर 4 चा खेळ सुरू आहे.
स्लॉग ओव्हर 2 ओव्हरमध्ये धावा येणं अनिवार्य आल्यात. आतापर्यंत 9 तोडका होईना महागडा गोलंदाज ठरलाय मनोजी. 2 बॉल बाकी आहेत. सेकंडला यश त्याच्या बॅटमध्ये एक चौकार आलाय. हो पुन्हा स्वीप करायचा होता. स्टेप आउट होऊन पुढे सर सावत फटका खेळायचा होता. पंचांना सांगितलं लेग बायची धाव असेल. 1 धाव फलक 41. शेवटचा बॉल असेल. आतापर्यंत 10 खर्च केलात. शेवटचा चेंडू असेल. नेक्स्ट मॅच R1 स्पोर्ट्स आणि त्यांचा विरोधात संघ असेल जमा 11 डोंबिवली. फिल्डिंग चांगली झाली तिथे उभं होता आपण बघतोय. प्रणय आता इथनं रनआउट आणि फलंदाज बाद मिळेल फक्त धाव. 1 ने धाव फलक पुढे जाईल. धाव फलकावरती बघतोय आपण धावा ऐकून 42 वर डाव थांबलाय. टॉस करवत नेक्स्ट मॅच आपण इन्व्हाइट करतोय R1 स्पोर्ट्स आणि जमा 11. कॅप्टन यायचं. टॉस बॉक्स खाली करायचा प्लीज. चला गर्व टॉस यायचा जमा 11. कॅप्टन जमा 11 चा कॅप्टन आलेला आहे R1 स्पोर्ट्स. कॅप्टन R1 स्पोर्ट्स. चला करूया टॉस. टॉस बॉक्स मुळे जिथे आपण बघतोय रागाई क्रिकेट संघ आयोजित रागाई क्रिकेट संघ क्रियाश 11 चषक 20-25 वर्ष 4th डीपोलला होईल सुरुवात या इनिंग नंतर. टॉस झाला आणि टॉस जिंकला तो म्हणजे आपण बघतोय. सो टॉस जिंकला. डिसिजन पेंडिंग असेल. सो हरकत नाही तर डिसिजन पेंडिंग आहे. सो वळूयात आपण मॅच कडे. जेव्हा मॅच सुरू होईल ऐकूयात कॉम्बॉक्स मध्ये करूयात परिवर्तन. आवाज सेकंड इनिंग मध्ये डोंबिवलीचा मनीष दादा बागले यांना. सामन्याला होते सुरुवात. धन्यवाद ओंकार पाटील आपलं देखील. थँक्यू सो मच. जिंकण्यासाठी लक्ष असणार आहे 43 धावांचं. दोन्ही बॅटर्सला सुवर्ण संधी असणार आहे. प्रथम कदम यांच्याकडून चौकार मारले. चौकारांची हॅट्रिक मारली तर 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. आणि आशुतोषच्या प्रत्येक विकेटला देखील अजिंक्य यांच्याकडून अजिंक्य वारेकर यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक. विकेट आलेली नाहीये. पहिला चेंडूवरती प्रणय बरसला. चौकार आलाय. त्या चौकाराच्या साईनी धावफलक पुढे. धावांचं लक्ष. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. नेक्स्ट बॉल यावेळी कट केलाय. चेंडूला खूप चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. शॉर्ट मॅन रिजन वरती स्वतःला झोकून देणं गरजेचं आहे आणि स्वतःला नक्कीच इथे पूर्ण कमिटमेंट 100% कमिटमेंट इथे देत असताना स्वतःला झोकून दिलाय. 1 धाव 3 धावा रोखल्यात आपल्या संघासाठी. मिळाली फक्त 1 धाव. एका धावेच्या साहाय्याने धावफलक देखील पुढे सरसावतोय. 5 धावा धावफलकावरती. पहिल्या चेंडूवरती चौकार. त्यानंतर स्ट्राईक रोटेट झाली आहे. येस प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचं पारितोषिक असणार आहे.
अजिंक्य वारेकर साहेब यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी आशुतोषला 200 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. नेक्स्ट बॉल, पुढील चेंडू. विपक्ष आशुतोष यावेळी चेंडूला लीफ केलाय, अगदी डान्सिंग डाऊन द ट्रॅक पुढे निघाले होत्या, पुढे निघून चेंडूला लीफ केलाय. चांगली गोलंदाजी, पण येस वाईट बॉल आलाय, दिशेपासून बरकटलाय. वाईट बॉल नक्की झालाय. तर एका धावेच्या साहाय्याने धावफलक पुढे 6 धावा धावफलकावरती. आणि तेवढाच चांगला एफर्ट शुभमने देखील दाखवला यशांच्या मागे. तो एफर्ट्स नक्कीच पूर्ण दिवस आपल्याला बघायला मिळणार आहे. खूप निर्णायक मॅच. प्री क्वालिफायर्स असंच ओमकार सरांनी उल्लेख केला होता, म्हणजे टॉप 4 साठी ही लढत असणार आहे. जिंकलेला संघ थेट टॉप 4 मध्ये जाणार आहे. 2 संघ आपल्याला मिळाले टॉप 4 चे. हा तिसरा संघ, बघूयात कुठला संघ पुढे जातोय. यावेळी अजून एक चांगला फटका, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. सचिन आहेत, सचिन कडून देखील तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. शॉट काव कॉर्नर रिजन वरती आणि पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये किती धावा बनवतात ते देखील तेवढंच निर्णायक, तेवढंच महत्वाचं असणार आहे. 3 चेंडू 7 धावा धावफलकावरती. यावेळी देखील एक चांगला फटका, कलात्मक फटका, क्लासिकल फटका बघायला मिळतोय प्रणय यांच्या बॅटमधून. येस डीजे. मार्कवरती आशुतोष आहे, ज्यासाठी नक्कीच 200 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. प्रत्येक विकेट साठी 200 रुपये, पण विकेट मिळवणं तेवढंच गरजेचं आहे. यावेळी फुल टॉस चेंडू होता, पंचांनी नो कॉल नक्कीच केला. प्रेक्षकांच्या माहितीसाठी, जे आमच्या डेन केबलच्या वाहिनीवरती देखील प्रेक्षक एन्जॉय करतात, त्यांच्या माहितीसाठी देखील, जेव्हा अंडरआर्म क्रिकेट आपण खेळत असतो आणि यष्ट्यांच्या मागे जे स्टंप्स आहेत त्याच्या मागे डायरेक्ट बॉल गेला, त्याला देखील अंडरआर्म क्रिकेटमध्ये नो दिला जातो. ही देखील माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणं आमचं काम आहे. नो बॉल इथे मिळतोय, त्या नो बॉलच्या साहाय्याने धावफलक देखील पुढे सरसवतोय. धावा किती आहेत धावफलकावरती आमचे गुणलेखक सांगतायत, 12 धावा धावफलकावरती झाल्यात. खूप चांगली मॅच, प्री क्वालिफायर अशी ही मॅच टॉप 4 साठी, म्हणजे नक्कीच क्वार्टर फायनलीला म्हणायला हरकत नाहीये. क्वार्टर फायनलची मॅच इथे रंगते दोन्ही बलाढ्य संघांमध्ये. मंगलमूर्ती विपक्षवाडा बॉईज. यावेळी क्रॉस बॅटर स्ट्रोक गंधराज असणार आहे. गंधराज चूक करत नाहीये. टीमची लीड कमान नक्कीच सांभाळतो गंधराज. चांगलं क्षेत्ररक्षण इथे देखील झालंय. मिड ऑन रिजन वरती एकच धाव नक्कीच त्याला देखील मिळणार आहे, म्हणजे धावा धावफलकावरती 13 आहेत आणि 5 चेंडूचा खेळ झालाय. बघा आशुतोष वरती पारितोषिक लागले, पण शेवटचा चेंडू आता शिल्लक आहे. पॉवर प्लेचा षटक हाताळतोय. बघा 200 रुपये मिळत आहेत का, ते पारितोषिक त्याच्या नावावरती जात आहे का. पारितोषिकापेक्षा महत्वाचं काय तर मिळून देणारी विकेट. ही पार्टनरशिप जी बनत चालली आहे ती पार्टनरशिप ब्रेक करणं देखील महत्वाचं आहे. साई देखील तेवढाच चांगला बॅटर. यावेळी पार्टनरशिपला ब्रेक केलाय, यष्ट्या केल्यात उद्ध्वस्त. 200 रुपये देखील आपल्या खिशामध्ये इथे घातलाय आणि पहिला मोठा झटका इथे लागतोय साह्याच्या स्वरूपामध्ये मंगलमूर्ती 11 या संघाला. तसंच आता पारितोषिक देखील डिजिटलच मिळत आहे. खेळाडूला अगदी विकेट घेतल्याच्या दुसऱ्या क्षणाला डिजिटलाइज पेमेंट देखील झालंय. पेमेंट झालंय कुणाकडून तर अजिंक्य वारेकर साहेब यांच्याकडून देखील झालंय. 200 रुपयाचं पारितोषिक नक्कीच त्याला मिळालंय, पण त्याहून महत्वाचं काय होतं, त्या 200 रुपयापेक्षा महत्वाची प्राइस फुल जी विकेट होती ती विकेट कोणाची होती तर साई सारख्या मोठ्या बॅटरची ती विकेट मिळवून देणं होतं. ती विकेट मिळाली आहे. नक्कीच बघा जमा 11 संघ देखील सज्ज झालाय. आपल्या डोंबिवलीतील मान प्रतिष्ठान ठेवणारा हा संघ, ज्या संघाने फक्त डोंबिवली नाही तर अख्खी मुंबई दणानून सोडली होती. खूप चांगली कामगिरी या संघाने केली आहे आणि डोंबिवलीतील सर्वात चांगले खेळाडू. पण समोर देखील कुठला संघ आहे, R1 स्पोर्ट्स हा संघ असणार आहे. काय मॅच रंगेल येणारी. आणि यानंतरच्या सगळ्याच मॅचेस स्टेशन वाईज, म्हणजे स्टेशन मधील प्रत्येक शहरामधील सर्वात चांगला खेळाडू, सर्वात उत्कृष्ट खेळाडू आपल्या या डोंबिवली नगरीमध्ये, आपल्या या कान्होजी जेथे मैदानामध्ये कामगिरी करणार आहे. कशासाठी करणार आहे तर जय रागाई क्रिकेट क्लब आयोजित जय रागाई क्रियांश 11 चषकासाठी इथे करणार आहे. षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा धावफलकावरती, 1 विकेट डाऊन.
पुढे चेंडू यावी बेस्ट वर्सेस बेस्टच्या लढाईमध्ये पहिला चेंडू भाऊनी जिंकलाय. पहिल्या चेंडूवरती स्वीपच्या माध्यमातून एक स्वीप चौकार येतोय. बेस्ट म्हणण्यामागचं कारण काय बघा, त्यांनी टी शर्ट जे परिधान केले जे आम्हाला नक्कीच भवानी स्पोर्ट्स यांच्याकडून लाभलेत. दोन्ही खेळाडू मॅन ऑफ द मॅचचे मानकरी ठरलेत. मागच्या मॅच मध्ये मनीष कोठारी, त्यानंतर प्रणय, हे दोन्ही बेस्ट वर्सेस बेस्ट अशी ही लढत. कॉन्टॅक्ट रायव्हलरी हा बॅटल. अजून एक स्वीपचा फटका गणराज असणार आहे. गणराज चूक करत नाहीये. खूप चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. पुन्हा एकदा त्याच दिशेने तसाच फटका मारला होता. मागच्या फटक्यामध्ये वेग प्रचंड होता कारण टायमिंग प्रॉपर झाली होती. यावेळी थोडासा मिस टायमिंग स्ट्रोक आहे. गणराजने देखील कव्हर चांगलं केलं. एक धाव नक्कीच इथे मिळते तर एका धावेच्या साह्याने धावफलक पुढे 18 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी लक्ष किती आहे तर 43 धावेचं लक्ष आहे. 18 धावा झाल्यात. जवळपास अर्धा धाव्या इथे पार केल्यात आतापर्यंत. मनीष देखील एक तेवढाच चांगला गोलंदाज आहे. दर्जेदार ऑलराऊंडर म्हणून जर आपण विचार केला डोंबिवलीमधील तर मनीष कोटा याचं नाव देखील त्या शिखरावरती असणार आहे. टॉप 5 मध्ये नक्कीच असणार आहे. साईराज बॅटिंगसाठी आलाय. साईराजने आलाय. पहिला चेंडू फेस करत असताना पुन्हा एकदा गणराज. बघा या खेळाडूला आपण खेळापासून लांब ठेवू शकत नाहीये. बॅटिंग असू देत, सलामीला येतो, गोलंदाजी देखील तेवढीच चांगली करतो आणि संघासाठी प्रत्येक चेंडूवरती अगदी डोळ्यात तेल ओतून फिल्डिंग देखील तेवढीच चांगली करतोय. एक धाव रोखली आहे. 3 धावा नक्कीच रोखल्यात. एक धाव मिळाली आहे. तर एका धावेच्या साईने धावफलक देखील पुढे 19 धावा धावफलकावरती झाल्यात. 15 चेंडू आणि 24चं समीकरण असणार आहे. यावेळी स्विच करण्याचा प्रयत्न होता. एक तेरी तो एक मेरी तू डाल में पात. यावेळी मनीष कोठाचा कमबॅक झालाय. बेस्ट वर्सेस बेस्टच्या या बॅटल मध्ये पहिले काही चेंडू प्रणयच्या नावावरती, त्यानंतर सुरेख कमबॅक मनीष कोठाने देखील करून दिला. येस डीजे. सिंगल्स आणि त्यानंतर प्रणयची विकेट. अनिकेत आला उर्फ अंडा या नावाने देखील प्रसिद्ध हा खेळाडू. ज्या खेळाडूच्या बॅटमधून जेव्हा चेंडू लागतो तेव्हा तो चेंडू थांबत नाही, तो चौकार देऊन जातो असं म्हटलं जातं. अशी ओळख त्या खेळाडूची. पण समोर देखील आव्हान मोठं आहे. यावेळी बॅकफुटला गेलेत. बॅकफुटला जाऊन डॅपच्या माध्यमातून ड्राईव्ह केलाय फटक्याला. एक धाव नक्कीच मिळणार आहे. कव्हर रिजनवरती, डीप कव्हर रिजनवरती एक धाव इथे मिळते. 20 धावा झाल्यात धाव फलकावरती. म्हणजे अजूनही जिंकण्यासाठी लक्ष 23 धावांचं असणार आहे. चेंडू शिल्लक आहेत 13, बनवायच्या 23. मॅच रंगतदार होणार आहे यातही मात्र शंका नाही आहे. कारण दोन्हीही संघ लढतायत कशासाठी? टॉप 4 साठी लढतायत. जयरागाई क्रियांश 11 चषकासाठी. यावेळी सुंदर फटका, सुरेख फटका, कलात्मक फटका. चला प्रेक्षक मायबाप आपल्याला विनंती असणार आहे की कृपया आपण पडदा सोडायचा आहे. पडदा सोडा. येस, आपण प्रथमतः पारितोषिक नक्की सांगूयात. दोन्ही बॅटरसाठी पारितोषिक आला. 3 चेंडूंवरती 3 चौकार मारले तर 500 रुपयाचं पारितोषिक प्रथम कदम यांच्याकडून असणार आहे. आणि त्यानंतर आपले माननीय मान्यवर राम म्हात्रे असतील, लक्ष्मण म्हात्रे असतील, सुजल मंडपचे प्रॉपरायटर यांचं देखील मी मनपूर्वक धन्यवाद मानतो. थँक्यू सो मच. मूल्यवान साथ दिली आपल्या या स्पर्धेला. आणि सगळ्याच मान्यवरांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. सगळ्याच मान्यवरांचं धन्यवाद मानावं तेवढं कमी आहे. बघा ही जी स्पर्धा आपण बघतोय ती आयोजन करणं देखील काम आयोजकांचं असतं, पण त्यामागे हातभार सहकार्य हे आमच्या मान्यवरांचं असतं. ते खूप चांगलं आम्हाला मिळालंय. संपूर्ण जयरागाई क्रिकेट क्लबला मिळालंय. थँक्यू सो मच पुन्हा एकदा सर्वच मान्यवरांचा. जाऊयात मॅच मध्ये. गणराज आलाय आणि गणराजनी पहिला चेंडू चांगला हाताळलाय. तर येस, पंच आम्हाला देखील खून करतायत. डॉट बॉल इथे आलाय. निर्धाव चेंडूची सांगता काय समीकरण आहे? समीकरण होतं 12 चेंडू आणि 19 धावेंचं. आता 1 बॉल डॉट आलाय म्हणजे आता समीकरण असणार आहे 11 चेंडू आणि 19 धावेंचं. जिंकण्यासाठी त्याच 19 धावेंचं संरक्षण वाडा बॉईजला करायचंय. त्याच 19 धावा मंगलमूर्तीला देखील बनवायच्यात. 11 चेंडू
19 धावा. यावेळी चांगला फटका बघायला मिळतो आपल्याला, तेवढाच चांगलं क्षेत्ररक्षण मनीष आहे कव्हर्स वरती, चांगलं क्षेत्ररक्षण केलं. 1 धाव मिळणार आहे. 10 चेंडू 18ची मॅच अजूनही आहे मैदानावरती. 10 चेंडू 18 जिंकण्यासाठी बनवायच्यात, त्याच 18चं संरक्षण करायचं. काय घडतंय, काय बिघडतंय? 7 मिनिटांनी 50 सेकंड झालेत सर. येस, 4 षटकांची मॅच म्हणजेच 3 षटकं आपल्याला 12 मिनिटाच्या आत फेकावे लागतील. अन्यथा एक अतिरिक्त खेळाडू आपल्याला आतमध्ये घ्यावा लागेल 15 यार्ड सर्कलच्या आतमध्ये. गणराज विपक्ष साईराज अशी ही लढत, दोघांच्या नावामध्ये राज आहे. बघूयात आज राज या मैदानावरती कोण करताय. गणराजने लाऊड अपील केली आहे आणि बॅक टू बॅक चांगली गोलंदाजी करतोय. अजून एक डॉट बॉल टाकलाय. बघा आतापर्यंत 3 चेंडू हाताळले, त्यात फक्त 1 धाव दिली आहे. खूप चांगली गोलंदाजी. अष्टपैलू खेळाडू म्हणून जर उल्लेख करायचा झाला तर गणराजचं देखील नाव घेणं त्या शिखरावरती गरजेचं आहे. चांगली गोलंदाजी करतोय, पण साई देखील तेवढाच चांगला बॅटर आहे. साईला देखील माहित आहे कशी बॅटिंग करायची, मॅच कुठे न्यायची. यावेळी अजून एक चांगला फटका गॅप मध्ये निघून चाललाय. उल्लेख केला होता साईराजचा देखील आणि फटका देखील तेवढाच चांगला वसूल करतोय. गॅप शॉट सिलेक्शन, चेंडू चाललाय दन 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 करत सीमा रेषा. हा चेंडू आणि 14चं समीकरण. मॅच ऑन आहे, ही मॅच देखील ऑन आहे. पुणे बॅटर्सला बघा 3 चौकार मारले हॅट्रिकचे, तर प्रथम कदम यांच्याकडून 500 रुपये असणार आहेत. 8 चेंडू 14 धावा, खूप चांगली मॅच. यावेळी बघा गोलंदाजाला चूक करायला भाग पाडावा लागणार आहे. आपल्याला चूक करायला भाग पाडलाय. स्लॉट मधल्या चेंडूला चौकार मारला, त्यानंतर गोलंदाजाने नक्कीच थोडीशी चूक केली आहे. त्याला माहिती आहे पुन्हा एकदा साईच्या स्लॉट मध्ये चेंडू फेकला, अजून एखादी चौकार येऊ शकतो. थोडीशी बचावात्मक गोलंदाजीच्या मागे आता गणराज देखील असणार आहे. व्हाईट बॉल आलाय. यावेळी स्वीप करायचा प्रयत्न होता, कमबॅक केलाय, गतीमध्ये परिवर्तन केलं, हलकासा फिंगर्सला देखील रोल केला आणि लेग बाय स्वरूपाने ही धाव मिळणार आहे. हरकत नाहीये, लेग बाय झालेत, बाई झालेत, धावा येणं गरजेचं आहे. त्या कशा येत आहेत ते जास्ती आता इथून मॅटर करत नाहीये. मंगलमूर्ती संघाला त्याच धावेंचा बचाव रोख करायचा इथून वाडा बॉईज संघाला. समीकरणाचा विचार करूयात. 7 चेंडू आणि 12 धावेंची मॅच इथे आहे. मॅच ऑन आहे. लढत दोन्ही टीम्स करतायत. 7 चेंडू आणि 12 धावा जिंकण्यासाठी. 7 चेंडू 12 धावा, निर्णायक हा चेंडू लास्ट बॉल षटकामधला. यावेळी चांगला फटका येतोय, चौकार वसूल केलाय. मी उल्लेख केला होता अनिकेतचा, जर बॅटला बॉल लागला तर तो थांबत नाहीये, तर तो निघून जातोय दन 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 करत सीमा पलीकडे. आणि आता समीकरण काय, 6 चेंडू जिंकण्यासाठी बनवायच्यात किती, तर फक्त 8 धावा. येस डीजे. प्रेक्षकांना देखील वाटत असेल की इथून हा सामना वाडा बॉईज संघाच्या दिशेने निसटलाय की काय, पण एक स्लॉग ओव्हरचा स्पेशलिस्ट गोलंदाज ज्याने ती जर्सी प्रदान केली आहे भवानी स्पोर्ट्सची, ते देखील आपल्याला हेच सांगतंय. त्या गोलंदाजांनी मागच्या मॅच मध्ये 3 चेंडूंवरती 3 विकेट्स घेण्याचा विक्रम स्पर्धेतील पहिली हॅट्रिक केली होती. जर कुठला गोलंदाज आपल्या संघाला हवा असेल जो या धावेंचा बचाव करेल, तर अक्षयहून चांगला गोलंदाज स्लॉग षटकामध्ये मिळणार नाहीये. अक्षय बघूयात आता कशी गोलंदाजी करतोय. 6 चेंडू 8 धावेंचा बचाव, म्हणजे पहिले 2 ते 3 चेंडू निर्णायक असणार आहेत. जर मंगलमूर्ती संघाचा विचार केला, एखाद दुसरा चौकार आला तर मॅच जवळपास फिनिश आहे. पण जर विकेट मिळाली आणि जी अक्षयची शैली आहे, तर पुन्हा एकदा कमबॅक वाडा बॉईजचा देखील बघायला मिळू शकतो. 6 चेंडू 8 धावा, खूप चांगली मॅच. पहिल्या चेंडूवर प्रहार केलाय. गणराज आहे, गणराज सांगतोय मी अजून आहे, मॅच सोडलेली नाहीये. 5 चेंडू 7 धावेंची मॅच. पुन्हा एकदा अजून एक एन्काउंटर, अजून एक लढत कशासाठी आहे, तर लढत असणार आहे जयरागाई क्रिकेट क्लब आयोजित जयरागाई क्रियांश 11 चषकाच्या टॉप 4 मध्ये जाण्यासाठी. 5 चेंडू समीकरण 7 धावेंचं. 5 बॉल 7 धावा होत आहेत की रोखल्या जात आहेत. अक्षय गोलंदाजी मार्कवरती, अनिकेताला बॅटिंगला ज्यांनी चौकार वसूल केला होता.
यावेळी चांगला फटका बघायला मिळतोय, टॅप केलाय आणि सुरेख टॅप केलाय, चौकार निघून चाललाय. 4 धावा मिळतात मंगलमूर्ती संघाला. आता समीकरण थोडस नक्कीच सोपं झालंय, कारण समीकरण काय, 4 चेंडू जिंकण्यासाठी फक्त 3 धावांची आवश्यकता असणार आहे. फक्त 3 धावा. थँक्यू डीजे. तर अजिबात सोडलेली नाहीये. अंडरआर्म क्रिकेट, बॉक्स क्रिकेट आपल्याला परवानी देऊन जातं. अनेक सामने आपण असे देखील बघितलेत, अगदी 6 चेंडूंवरती एका धावेचा बचाव देखील झालाय. होप्स ठेवणं गरजेचं आहे, कारण अक्षय विकेट घेण्यासाठी जाणला जातो. इथून एखादी विकेट आली तर पुन्हा एकदा कमबॅक होऊ शकतो. 4 चेंडू 3 धावा, खूप चांगली मॅच. हलक्या हाताने फक्त चेंडूला दिशा दाखवली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण करणं गरजेचं होतं. स्ट्राईक रोटेट केली आहे. आता फक्त 2 धावांची आवश्यकता. मॅच मध्ये नक्कीच शिरकाव केलाय. आपली नौका जवळपास आपल्या त्या टॉप 4 वरती, चिठ्ठीवरती आपलं अर्ध नाव नक्कीच आता लिहिण्यात आलंय. पण इथून अक्षय अशी काहीतरी कामगिरी करेल का की जिथून मंगलमूर्ती संघ नाही तर इथून वाडा बॉईज संघाचा देखील कमबॅक होऊ शकतो का? सचिन आलाय. वेळ घेणं इथून गरजेचं नक्कीच आहे. आपण वेळ थोडासा 10 ते 15 सेकंड नक्कीच आपण अवधी देऊ शकतो, कारण की मॅच तेवढी क्लोज आहे. त्या मॅच वरती फेअर गेम होणं, फेअर क्रिकेट होणं गरजेचं आहे. 3 चेंडू 2 धावा, येणारा एका दुसरा डॉट बॉल, तो डॉट बॉल नक्कीच उत्कंठा आपल्या शिगेला आणणार आहे. 3 चेंडू 2 धावांवरती मॅच असणार आहे. आणि कदाचित अक्षयला देखील आपल्या जीवनातली सगळ्यात चांगला चेंडू इथे काहीतरी करून फेकावाच लागणार आहे, कारण जर कमबॅक नाही गेला तर इथून जागा नाहीये, तर पुन्हा एकदा 5व्या पर्वाची वाट पाहावी लागेल. चला आता थोडंसं स्पीड अप करा. चला सचिन, विनंती आपल्याला देखील थोडं सहकार्य करा, कारण एक पूर्ण पोल अजूनही बाकी आहे. त्यानंतर 2 सेमीफायनल्स, त्यानंतर एक फायनलची मॅच. आणि या चेंडूवरती जर साईराजनी मॅच फिनिश केली तर 200 रुपयाचं पारितोषिक प्रथम कदम यांच्याकडून असणार आहे. मॅच फिनिश होत आहे का? मॅच फिनिश करण्यासाठी चौकाराची आवश्यकता आहे. पण इथून कमबॅक करायला जर अक्षयनी एखाद दुसरा डॉट बॉल टाकला तर पुन्हा एकदा वाडा बॉईज संघ मॅच मध्ये शिरकाव करणार आहे. 3 चेंडू 2 धावांची मॅच, खूप चांगली मॅच, खूप चांगला सामना. कुठल्याही स्पर्धेला साजेसा असा हा क्वार्टर फायनलचा सामना आपल्या समोर आलाय. मंगलमूर्ती विपक्ष वाडा बॉईज. चला आता थोडंसं स्पीडअप करा. बघा, एका चेंडूसाठी आपण जवळपास 45 सेकंडचा वेळ घेतलाय. 3 चेंडू आणि 2 धावांवरती मॅच. अक्षय गोलंदाजी मार्कवरती, साईराज बॅटिंग करतोय. मंगलमूर्ती की वाडा बॉईज. 3 चेंडू 2 धावा. हलक्या हाताने चेंडूला टॅप केलाय, गणराज असणार आहे आणि मॅच अजून एका चेंडूच्या दिशेला घेऊन चालली आहे. 2 चेंडू एका धावेवरती मॅच असणार आहे. कुछ कर गुजरने की चाह हो तो मर मिटने का जज्बा होना जरूरी है. तो जज्बा दोन्ही टीम्स, तो जुनून दोन्ही टीम्स आपल्याला दाखवत आहेत. 2 चेंडू एका धावेवरती मॅच असणार आहे. कोण जिंकणार आहे, कोण हरणार आहे, टॉप 4 मध्ये कोणाची लढत, कोणाच्या कुठल्या संघाचं नाव त्या टॉप 4 मध्ये जाणार आहे. बघा, टॉप 4 मध्ये 2 संघ आपल्याला मिळालेत, विजय स्टार संघ आणि एनसीसी ठाकूरवाडी संघ. आज इथून ही 1 धाव झाली तर मंगलमूर्ती मिळणार आहे, ही 1 धाव नाही झाली तर वाडा बॉईज मिळणार आहे. 2 चेंडू 1 धावेवरती मॅच. सामना आवडला असेल तर या चेंडूसाठी नक्की जोरदार टाळ्यांनी या चेंडूचं स्वागत करा. प्रत्येक प्रेक्षकाला विनंती असेल, प्रत्येक मान्यवराला विनंती असेल, क्रिकेटवरती प्रेम आहे आणि त्या प्रेमापोटी ह्या टाळ्या झाला पाहिजेत. 2 चेंडू एका धावेवरती मॅच आहे. अक्षय गोलंदाजी मार्कवरती, अनिकेत बॅटिंग करतोय. सर्वच खेळाडू अगदी अंडर दी आय आल्यात, पुढे सरसावल्यात. यावेळी चांगला फटका येतोय. अनिकेतच्या बॅटला चेंडूचा स्पर्श म्हणजे चेंडू